कुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम नमः पार्वती पतये हर हर महादेव सीताकांत स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर्थ। शुकदेवांना महर्षी व्यासांनी सांगितलं की हे पुत्रा, तू मिथिली नगरच्या राजाकडे जा, तुला संपूर्ण मोक्षशास्त्राचं ज्ञान ते प्रदान करतील। पण एक लक्षात ठेव, तुला सगळ्या सिद्ध्या प्राप्त झाल्या आहे, योग मार्गानं तिथे जाऊ नको, पायी जा, कारण विद्या शिकायला जाताना वाहनाचा उपयोग करू नये। आता वाहनाशिवाय विद्या नाही असं आहे, कारण शारीरिक तपाशिवाय बुद्धी विद्या ग्रहण चांगलं करत नाही। बाकीच्या विद्या पैसा कमवण्याच्या आहे, पण ही जी विद्या आहे अध्यात्म विद्या, ही शरीराचं तप झाल्याशिवाय बुद्धी योग्य ते ग्राह्य करत नाही। हे पूर्वीचं लिहिलं आहे हो, सांगता म्हणून आपल्याला टाईम आहे म्हणून जाऊन बसायचं, हे हा लिहून बसलं असं असतं जगात। जगात जे आहे ना ते असं असतं, अध्यात्माचं ज्ञान म्हणजे काय, टाईम मिळाला तर ऐकायचं। रिकाम्या लोकांचं काम आहे ते आणखीन असं, म्हणून ते म्हणतात शास्त्राचं ज्ञान तुला झालं आहे, योगाचं ज्ञान झालं आहे, तुझ्या योग शक्तीचा मार्गाचा अवलंबन करू नको, आकाश मार्गाने यात्रा होत नाही। विशेष आज गयेला सगळ्या 400 परदेशी लोकांनी श्राद्ध केलं पिंडप्रदान बाप्पांचं, बाया पण बसलेले आहे, 400 लोक होते विदेशातले, विशेष चित्रण केलं त्यांचं। मग इकडचे लोक पाहायला लागले, बापरे परदेशातले करता, आपण बी चला चालले, काहीतरी आहे ना फायदा होतो तेव्हा ते येतात ते लोक। असं आहे, आपल्या लोकांना दुसऱ्याचं पाहिल्यावर उपरती होते, बापानं सांगितल्यावर समजत असं आहे ते, कारण घडणं मोठं कठीण आहे ना। म्हणून विशेष व्यक्तीची तुला प्रचिती घ्यायची आहे। राजा जनक माझा यजमान आहे, मी त्याचा गुरु आहे, पण गुरुपुत्र म्हणून जाऊ नको, शिष्य म्हणून जा। माझं नाव सांग नाही, कारण माझं नाव सांगशील तर तुझा अहंकार प्रगट होईल, तुझा अहंकार प्रगट होईल, आणि अहंकार प्रगट झाल्यावर ज्ञान पचत नाही,
समर्थांनी एवढ्याकडे एकच ओळी लिहून ठेवली, जेणे जाणीवेची मक्षिका भक्षी तया भोजनाची रुची कैशी. हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून प्रसन्नतापूर्वक पालन कर. मोक्षशास्त्र हे विशेष ज्ञान आहे. तुझ्या सगळ्या शंकाचं समाधान तो करेल. म्हणजे जनक राजा शिकलाय कोणापासून? व्यासांपासून. वडिलांनी असं सांगितल्यावर धर्मात्मा मुनी शुकदेव मिथिला नगरीकडे निघाले. आकाश मार्गा न जाता सारी पृथ्वी फिरली. आता व्यासांचा आश्रम कोणत्या देशात होता हे सिद्ध होईल. पायी चालता चालता मार्ग करत करता त्यांनी पर्वताचा अभ्यास केला, नदीचा अभ्यास केला, तीर्थाचा अभ्यास केला, सरोवराचा अभ्यास केला आणि वन्यजन्तू, जीवजंतू, प्राणी यांचा अभ्यास झाला. आणि ते क्रमानं मेरुवर्ष पर्वत इलावृत्त, हरिवर्ष हेमवत, किमपुरुष भाग आणि भारतवर्षामध्ये चीन मार्गाने भारतात आले. आर्यवर्तामध्ये प्रवेश केला. आशिया खंड म्हणजे संपूर्ण आपला होता आणि या आशिया खंडाचे मालक व्यास होते आणि त्यांनी हे जनक राजाला प्रदान केलेलं. इकडे रघुकुल निर्माण केलं, यदुकुल निर्माण केलं आणि तिकडे जनककुल निर्माण केलं. म्हणून आर्यवर्तामध्ये प्रवेश केला. पित्याच्या आज्ञेनुसार पायी चालत राहिले. मार्गामध्ये सुंदर सुंदर शहरं पाहिले, चित्र विचित्र ढंग रत्न पाहिले दृष्टीला. शुकदेवांनी फक्त दृष्टी टाकली, स्पर्श कशालाच केला नाही. स्पर्श केलाच नाही. किती सुंदर फळ असो नाही, कारण योगाच्या बलाने त्यांनी तहान भूक जिंकलेली होती. योगम बलम असे. योग मोठं बल आहे. शुकदेव रस्त्यानं चालता चालता राजा जनकाचं नगर ताबडतोब ओळखलं. त्यांना विचाराची गरज पडली नाही. मिथिला नगरीवर दृष्टी पडल्याबरोबर जिथे अन्न पाणी नाना प्रकारचे खाद्यपदार्थ सगळ्यांना मिळतात असं जनकनगर. गावागावांमध्ये धान्याची सामुग्री, गोशाळा, गायी एकत्र आणि सगळ्यांकडे धान्याची शेती असं सुंदर जनकनगर त्यांनी पाहिलं. अशा प्रकारे विदेही राजाच्या राज्यामध्ये शुकदेवांनी प्रवेश केला. जनकाची राजधानी मिथिला अतिशय सुरम्य होती. उपवन होते. त्या ठिकाणी नगरामध्ये प्रवेश केल्यावर राजमहलाची पाहणी करत करत ते दरवाजातून आत घुसले. घुसल्याबरोबर नौकराने तिथेच थांबून गेले. मला का थांबवतो हे सुद्धा नौकराच्या चेहऱ्याकडे न पाहता भूमीवर दृष्टी होती. स्तब्ध उभे राहिले. 1 तास होऊन गेला. एक घटका झाली, पळ झाले, पण दृष्टी खाली. नौकर घाबरला, कारण तो जनकाचा नौकर होता. ही कोणी साधी व्यक्ती नाही. म्हणून द्वारपालाने लोखड्यावर क्रोध आला नाही, उभे राहिले. रस्त्यावरची थकाट आणि सूर्याचा ताप याच्याने त्यांना संताप आलेला नव्हता. कशाने संताप येतो? एक तर उष्णतेनं आणि दुसरं चालून आलो की माणसाला थकवा आला की संताप येतो. संतापाचं काम मनासारखं जेवण नसलं की संतापा असा ताट भेटतो तो भिगऱ्या असं येतो. तर इथे मन नाही आहे, मन स्थिर आहे, मन ताब्यात आहे. म्हणून त्यावेळेस भूक तहान ज्यांनी जिंकून घेतलेली होती
नौकरानं पायावर डोकं ठेवलं तरी दृष्टी हल्ली नाही, तोंडातून शब्द निघाला नाही, द्वारपालाने व्यवहार पाळला. माध्यान्हकाली कोणीतरी तपस्वी आपल्या दरबारात आलेला आहे म्हणून हात जोडून नमस्कार केला आणि शास्त्रविधीने पूजन करून महलाच्या दुसऱ्या कक्षेमध्ये पोहोचवलं. कारण ज्याचे त्याचे कक्ष होते त्यांनी तिथे नेऊन ठेवल्यानंतर मोक्ष धर्माचा विचार ज्यांच्या डोक्यामध्ये आहे असे शुकदेव यांना दुसऱ्या महलामध्ये धूपदीप उज्ज्वल असं वातावरण निर्माण झालं, तरी चेहऱ्यावर प्रसन्नता नाही. स्थितप्रज्ञ शुकदेवांनी समदृष्टी ठेवल्यामुळे तेवढ्या वेळात राजाचे मंत्री हात जोडून पुढे आले. त्यांनी सांगितलं, महाराज चला. तिसऱ्या महलामध्ये त्यांना बसवलं. शुकदेव हे आनंदित होते. तिथे पोहोचल्यावर त्यांना आसन दिलं गेलं आणि ते स्वतः आसनावर बसले. मंत्र्यांनी 25 वारांगणा तिथे पाठवल्या आणि त्या वारांगणा पळत येऊन शुकदेवांच्या सेवेमध्ये उपस्थित होत्या. पाणी पाहिजे का, अन्न पाहिजे का, काय हवा घालून पाहिजे का, काय पाहिजे, बस स्थितप्रज्ञ अवस्थेमध्ये बसले. तिथे बसले, कोणाशीही काही नेत्र भाषासुद्धा नाही, डोळ्याची भाषासुद्धा नाही, हाताचे हातवारे नाही. स्थितप्रज्ञ. त्या सगळ्यांचे वेश अत्यंत मनोहरणी होते. सगळ्यांचं शरीर सुंदर होतं, उत्तम प्रकारचे वस्त्र अंगावर होते. सगळे गाणी गात होते, नाचत होते आणि आनंदाने एकमेकाकडे पाहत होते. मुनींना सारखी विनंती करत होते, काय हवंय आपल्याला. अर्घ्य पाद्य सगळं पूजेचं साहित्य घेऊन आले. शुकदेवांनी फक्त असा हात केला, तुम्हाला स्वादिष्ट अन्न पाहिजे आहे का, काही रस पाहिजे आहे, कोणत्या वस्तू पाहिजे का, क्रीडा करायची आहे. अरणीतून उत्पन्न झालेले शुकदेवांचं अंतःकरण अतिशय शुद्ध होतं. इंद्रियांवर आणि क्रोधावर ज्यांनी विजय मिळवलेला होता, मनामध्ये काहीही संदेह नव्हता, सदा कर्तव्य पालनात स्थिर होते. स्त्रियांकडून सेवा घ्यायची नाही म्हणून आपल्या नजरेमध्ये किंवा दृष्टीमध्ये काही बदलही केला नाही. बहुमूल्य रत्न त्यांच्या समोर आणून ठेवले, वस्त्र आणून ठेवले आणि तेवढ्या वेळात जनक राजा आला. जनक राजानं राज दरबाराप्रमाणे अर्घ्य पाद्यकांनी पूजा केली आणि गुरुपुत्र म्हणून वंदन केलं. राजा त्याच्या नियमाला चुकला नाही, कारण गुरुपुत्र गुरु इतका पूज्य. म्हणून त्यावेळेस सगळा सन्मान केला आणि ब्रह्ममुहूर्तावर आपल्याला काय करायचं आहे त्याची आज्ञा मागितली की आपण निद्रा केव्हा करणार, उठणार केव्हा. त्यांनी सांगितलं, इथे मी निद्रा करीत असताना कोणीही नको. आसन पांघराला काहीही नको, अन्न दूध फळं जल हेही नको. म्हणून ध्यानस्थ बसले. रात्रीच्या प्रथम भागामध्ये ध्यान लावलं. योगशास्त्राच्या नियमानं मध्यरात्री झोपले आणि ब्रह्ममुहूर्तात म्हणजे 3 वाजता उठले. आपला सगळा विधी करून निवृत्त झाले आणि परत ध्यानमग्न झाले.
व्यासनंदनाचा दिनविशेष पाहून राजा आश्चर्यचकित झाला. भीष्म पितामह म्हणाले, राजा जनकानं अंतपुरीमध्ये सगळ्या स्त्रियांना आणि पूर्वहितांना मंत्र्यांना शुकदेवाच्या समोर यायला सांगितलं आणि येताना रत्नजडित सिंहासन घेऊन या. सोन्यानं लखलख करत आहे. शुकदेवांनी त्या आसनाकडे पाहिलं नाही. म्हणे, महाराज आपण गुरुपुत्र आणि एवढंच नाही तर माझे अतिथी आहे, आपल्याला या आसनावर बसावं लागेल. कारण राजाच्या घरी गेल्यानंतर राजाचा जो राजसन्मान आहे त्याचा स्वीकार करावा लागतो, अवमान करून चालत नाही. असे स्वीकार करून चालावं. आपल्या जेव्हा जवानांच्या आईला किंवा पत्नीला राष्ट्रपती हे प्रदान करतो तेव्हा राष्ट्रपती त्याच्या पदावरून खाली येऊन देतो आणि दुसऱ्यांना राष्ट्रपतीच्या जवळ जावं लागतं. पण वीर माता असेल तर राष्ट्रपती लगेच खाली होतो. म्हणजे राष्ट्रपती पदापेक्षा वीर मातेची, वीर पत्नीची, आणि आपण गावामध्ये त्या सैनिकाची जमीन खाऊन जातो. मराठवाड्यातली पहा ना जमीन कोणी खाल्ली. मंत्री आहे ना, काही समजत नाही. खाली उतरावं लागतं राष्ट्रपतीला. भारतरत्न देऊ का पद्मभूषण देऊ, खाली उतरावं लागेल. कारण सगळ्यांपेक्षा त्यांच्या पतीने, पुत्राने आपला देह राष्ट्राकरता समर्पण केला आहे. मृत्यू नाही किंवा घातपात नाही. मागे 2-4 वर्षापूर्वी मला ते लोक विचारायला लागले, दादा आमचा मुलगा तिथे गेला आहे तर मग ते कोणत्या दिवशी श्राद्ध करायचं. म्हटलं त्याच्या तिथेला का 14ला करायचं. कारण चतुर्दशी तिथी अशी आहे की घातपात आत्महत्या जे करतील ना त्यांचं चतुर्दशाला श्राद्ध करावं लागतं. त्याला शस्त्रघात असं नाव लिहिलेलं असतं पंचांगात. तर म्हटलं नाही, तो शस्त्रघात स्वतःच्या हाताने करून घेईल तर शत्रूच्या हाताने झालेला नाही, तो वीर आहे. एकदा भुसावळला जवानांची गाडी होती आणि तो जवान असं वरती काही करायला चढला तर त्याला शॉक लागला. जळगावच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्याला आणलं आणि तो गेला. आमच्याकडे एक ऑफिसर होते पुरी म्हणून, त्यांना त्या कमांडरने सांगितलं की आमचा हा जवान ब्राह्मण आहे, तर याला ब्राह्मणच लागेल अग्नी द्यायला. याचं नातेवाईक तर कोणी नाही आहे. म्हणजे मिलिटरीमध्ये सोयी किती आहे बघा. तो जातीचा ब्राह्मण आहे तर त्याला अग्नी द्यायला ब्राह्मण. पुरी साहेबांनी लगेच आमच्या RPIला पाठवलं. कादरी साहेब होते, ते आले. म्हणजे दादा ऐसा का म्हणजे साहब तुम जाओ भाई, सब सामान ले गया था. अच्छा कुछ यादी नाही म्हणजे नाही. मी सगळ्या आपल्या सगळ्या लोकांना सांगितलं, सगळं सामान गोळा केलं. सोळं बिळं शाल बिल घेणं देणं सगळं. ते किरडी त्यांची असते, ती आपली कधी घेत नाही ते, कारण त्याला वरतून झेंडा टाकावा लागतो. आम्ही तिथे गेलो, ते सगळे जवानाची सगळी सोय केली, सगळं झालं. स्मशानात गेलो. मला अग्नी द्यायचं होतं म्हणून तो अग्नी पेटवला माझ्या हाताने. त्याचं पिंड केले, सगळे पिंड त्याच्यावर ठेवले, अग्नी दिला आणि मी बाजूला झालो. तो जो कमांडर आला त्याने पाहिलं सगळं, नासा सॅल्यूट मागला मला. महाराज म्हणे तुम्ही अगदी सगळं साहित्य घेऊन व्यवस्थित पिंड प्रदान केलेलं आहे. त्यांनी पाहिलेलं असतं लोकांना. अरे साहेब, जवानाचं काम करायला मिळालं हे सुद्धा भाग्य आहे. आणि मी जिथे राहतो ना ते जवानांचंच मंदिर आहे. ऐसा बोल. मग आमचे पुरी साहेब गेले, त्यांनी ओळख करून दिली. मग नंतर म्हणे बा तुमचे हे सगळे सामान आणले त्याचे पैसे किती. म्हणजे आमच्या मंदिरानं आमच्या जवानाची सेवा केलेली आहे, आमचं मंदिर बिल तुम्हाला देणार नाही आणि तुम्ही काहीही पाठवू
नाही. साहेब हसले माझ्याकडे बघून, म्हणजे नाही. आपल्या देशाच्या जवानाकरता तो कमांडर तिथे गेला, त्याने संरक्षण खात्याला सगळं सांगितलं. जगजीवन रामचं लेटर पडलं आहे दोन मंजूळ संरक्षण मंत्र्याचं, आभारी आहोत म्हणून. कारण देशाचे जवान आहेत, त्यांची किंमत आपण काय करणार? आपल्याकडून त्यांची किंमत होणार असं आहे. ते त्याग आहेत. ते अटलजी बसून तरी शरीर यायला लागलं, नाही तर शरीर पण येत नव्हते, नुसते कपडे येत होते घरी. कपड्याला धरून रडावं लागत होतं. आता शरीर येतं. गावागावामध्ये स्मारक झालंय सैनिकांचं. अटलजीने केलं ते पेटी सगळं सब. जॉर्ज फर्नांडिस संरक्षण मंत्री होते तेव्हा. सांगण्याचं तात्पर्य असं की राजाचा अवमान करून चालत नाही. म्हणून शुकदेव, आपण जनक राजाला गुरु मानणार आहोत, जरी गुरुपुत्र असले तरी. आता जनक राजा गुरुत्व घेणार नाही, याच्यात त्याची परीक्षा आहे. व्यासांनी काय केलं, आपल्याही पोराची परीक्षा पाहिली आणि जनक राजाची, कारण ते गुरु आहे. असं आहे. जनक राजाच हुशार होता, सन्मान केला, पूजा केली गुरुपुत्राची. आणि जनकानं विचारलं, महाराज आपलं इथे येण्याचं हेतू काय? पूजा करताना दान दक्षिणा रत्न घोडे बिडे सगळं ठेवलं, याची तर काही कमीच नाही. प्रतिग्रह घेतला नाही कोणी, शुकांनी. खरं शुकदेव म्हणतात, राजा आपण जे सांगितलं तर मला एवढंच सांगा की ज्याला आपलं कल्याण करून घ्यायचं आहे त्याने कसं वागलं पाहिजे. गुरुपुत्राच्या निकटी जनक राजा खाली बसले पत्नीसह, आणि तुम्ही माझं काही स्वीकारत नाही पण आशीर्वाद द्या आधी, कारण तुम्ही गुरुपुत्र आहात. गुरुच्या कृपेने शेवटपर्यंत बुद्धी स्थिर राहते हे मी ऐकलेलं आहे. तर आज माझ्या गुरुच्या जागेवर तुम्ही गुरुपुत्र आहात, आधी मला आशीर्वाद द्या आणि मग प्रश्न करा. म्हणून शुकदेवाने असा हात केला, अभय केलं. आणि शुकदेवांनी विचारलं, महाराज माझ्या कल्याणाकरता माझ्या पित्याने मला तुमच्याकडे पाठवलं आहे, तर मला प्रवृत्ती आणि निवृत्ती धर्माचा विशेष संदेह आहे. मी ऐकलं आहे पण मला त्याचा संदेह आहे. तरी तुम्ही आमचे यजमान आहे आणि माझ्या वडिलांनी पित्याने यजमानाकडे मला शिकायला पाठवलं आहे, याच्यामध्ये तुमची महती आहे. तर मोक्ष धर्म मला विचारायचा आहे, माझ्या मनात शंका आहे, त्याचं समाधान करायचं आहे. आपण धर्मात्मा आहे एवढं गोष्ट खरी. प्रश्नाचं उत्तर आपण देणार आहात तर ब्राह्मणाचं कर्तव्य काय आणि मोक्षाचं स्वरूप काय आहे आणि त्याची प्राप्ती कशाने होते. जनक राजाने सांगितलं, हे तात, म्हणजे शब्द वापरताना असं नाही, गुरुपुत्र असा नाही वापरला, हे तात, ब्राह्मणाचा जन्म मिळाल्यानंतर जो कर्म करणं इच्छितो त्याने पहिल्या प्रथम यज्ञोपवीत संस्कार करावा. ब्राह्मणाच्या बालकानं वेदाध्ययन करावं, अध्ययनाच्या घरी गुरुच्या घरी राहावं आणि सेवा करून तप करून अनुष्ठान करावं. हे 3 कर्तव्य आहे त्याचे. अध्ययन, गुरु करता तप आणि ब्रह्मचार्याचं पालन. स्वाध्याय करायचा, रोज काहीतरी वाचलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे, नाहीतर बुद्धीला मांदे येतं.
रोज जर आपण काही ऐकलं नाही तर बुद्धीला मान देऊन जातं आणि केव्हाच बुद्धीमध्ये बाकीचे विषय स्पर्श करतील याचा भरोसा नसतो. म्हणून स्वाध्याय करावा, रोज पितरांचं तर्पण करावं. पितर ऋणातून मुक्त झाल्याशिवाय बुद्धी शुद्ध होत नाही. काय सनातन धर्माचं महत्त्व आहे की त्या गयेला सगळे परदेशी लोक पिंड ठेवत आहे. त्याने अपवित्र पवित्र म्हटल्याबरोबर त्यांनी दरबाने आपल्या अंगावर पाणी उडवलं. मी पाहिले दुपारी ते मुद्दाम. सनातन धर्माचा अभ्यास करून असं मी त्यांनी म्हटलं की रीती आहे रिवाज आहे काही बसलेले आहे सगळे. कोणी जोडप्यान बसलाय, कोणी एकटं बसलाय, कोणाची बाई आहे, कोणाचा माणूसच आहे, पण श्राद्ध करायला बसले त्या. म्हणून त्यावेळेस जनकाने सांगितलं ज्ञान आणि विज्ञानाशिवाय मनुष्य धर्माचं पालन करू शकत नाही. आपल्याला जे ज्ञान मिळालं आहे त्यामधलं विज्ञान समजलं पाहिजे. आता तुम्ही हातात पाणी घेतात, दर्भ घेतात, त्याच्यात तीळ टाकली की ज्या पितरांना तुम्ही बोलवणार, ज्यांचं नाव घेणार, चित्रगुप्ताने सांगितलंय ज्याप्रमाणे आपण पोस्टाच्या कार्डावर नाव पत्ता लिहिला की कार्ड ज्याप्रमाणे घरी पोचतं त्याप्रमाणे शास्त्रानं सांगितलं आहे त्या तिथीला तुम्ही त्यांचं स्मरण केलं, त्यांचं नाव घेतलं आणि गोत्र उच्चार करून जर पाणी दिलं तर ते ज्या योनीत असतील त्या योनीत मिळतं. अनायासे अचानक आपल्याला सुद्धा काही गोष्टी अचानक मिळताना तर लक्षात ठेवावं कोणीतरी पितरांनी आपल्या मागच्या जन्मातल्या पोरांनी केलं चांगलं आहे म्हणून मिळतं आहे. सहज आपल्या मनीने मानसीने असं जेव्हा अचानक आपल्याला पाणी मिळतं, जेवायला मिळतं, अनाहूत प्राप्त होऊन जातं, तर त्यावेळेस समावर्तन झाल्यानंतर घरोघरी भिक्षा मागायची, नंतर गुरुदक्षिणा देऊन विवाह करायचा, स्त्रीबरोबर संबंध करून ईर्ष्या न ठेवता प्रजा उत्पन्न करायची आणि रोज अग्निहोत्र करायचं. पुत्र पौत्र झाले की वानप्रस्थाश्रम करायचा आणि मनातलं द्वंद्व घालून द्यायचं. हे सरळ सांगितलं. शुकदेवांनी पुन्हा प्रश्न केला, जर ब्रह्मचारी माणसाला आश्रमात जायचं नसेल, या सनातनाचं ज्ञान आणि विज्ञान याची प्राप्ती करायची असेल, तर हृदयातला राग द्वेष आणि द्वंद्व दूर करायचं असेल तर त्याने खालचे 3 आश्रम पाळले पाहिजे का? जसं काही लोक ब्रह्मचारी राहून जातात, पुढे जायचंच नाही. जनकाने सांगितलं जसं ज्ञान विज्ञानाविना मोक्ष नाही त्याप्रमाणे सद्गुरू बिना ज्ञान प्राप्ती होत नाही. काल तुम्हाला गजानन महाराजांची कथा तेवढ्या करता सांगितली की आपल्याला असं वाटतं की स्वप्नात अनुग्रह मिळत नाही. गजानन महाराजांनी दिला आणि एवढंच नाही तर प्रसाद म्हणून राहिला तर दुसऱ्याच्या बरोबर दुसऱ्या दिवशी पादुका पाठवल्या. कालचं चरित्र तेवढ्या करताच सांगायचं होतं मला. कोणाला मिळालं काही लोक म्हणतात काय सांगता हो ते मनाचे धर्म आहे, तर ते मन तितकं शुद्ध व्हावं लागतं. तेव्हा काय करत होता पुंडलिक, मनात इच्छा होती. शेजारची बाई काय म्हणे, काय त्या नागड्याचा, मी काल तो शब्द वापरला, निकटाचा काय अनुग्रह घेते, आपल्या कानात मंत्र फुकले पाहिजे. ते मी मुद्दाहून बोललो नाही, लिहिलंय कानात मंत्र दिला तरच मिळतो म्हणे. तर महाराज त्याला स्वप्नात सांगता, अरे कान तर बाई बी फुकते म्हणे माणसाची. कान फुकण्यात काय अर्थ, ते शब्द मुद्दाहून वापरलेले मी काल देते. कारण ते व्यासपीठ आहे नारदांचं, तेथे अर्वाच्य अभद्र शब्द बोलायचे नाही. ते अतृप्त आत्म्यांना दाखवून नाही दिलं का बा म्हटलं, बाकी त्यांना अर्धा केळ दिलं आणि तुम्हाला फुल केळ दिलं, तेही दाखवून दिलं त्यांना.
तरी तो दुसऱ्याचं घेऊन येतो. असं आहे. काल त्या श्री आनंदामध्ये त्याने सगळा गोंधळ घालून दिला. बंद करून टाकायचं त्याला. याच्यावर मोठी बंदी येणार आहे बरं. आवाजावर चाललंय कोर्टात, मोठी बंदी येणार आहे. तुम्हाला वाजवताच येणार नाही कर्कश आवाज. कारण त्याच्याने होणारं जे प्रदूषण आहे त्याचं हे निवेदन केलं आहे सरकारला कोर्टाने की हे बंद करावं लागेल तुम्हाला. ह्याच्यावरती भोगे लावून कीर्तन बंद होईल. हे रस्त्यावर ढिंगडांग, हे गाड्यांचे हॉर्न, हे बी बंद होणार आहे. कारण त्याच्याशिवाय ही जागतिक जी गडबड झाली आहे, अनाठाई पर्जन्य, अनाठाई ऊन, जिथे बर्फ पडत होता तिथे पाऊस पडतो आणि जिथे पाऊस पडत होता तिथे बर्फ होऊन गेला. म्हणून ते म्हणतात की गुरु विना ज्ञान प्राप्त होणे. संसार सागरातून उतरून जाण्याकरता गुरु ही ज्ञानरूपी नौका देतात. गुरु ही ज्ञानरूपी नौका देतात. आपल्याकडे असा एक मार्ग आहे, मथुरेला करतात लोक. चांदीची नौका करायची आणि त्या यमुनेत सोडायची आणि आपण पाण्यात उभं राहायचं आणि तो जो पुरोहित आहे तो काठावर उभा राहतो. त्याच्यामध्ये आपली प्रतिमा ठेवायची छोटीशी आणि ती नाव अशी पाण्यात भरून तरत तरत हाताने लोटत लोटत त्या पंड्याला द्यायची. मग तो पंड्या म्हणतात तुम्ही सागर तरून गेले. तो तरत नाही, पण तो तुम्हाला वचन देतो, कारण मी मोक्षपुरीचा आहे. अयोध्या मथुरा काय आहे? अयोध्या मथुरा माया मोक्षपुरी आहे. मी मोक्षपुरीचा आहे म्हणून तुम्हाला वचन देतो की तुम्ही तरून गेले. असं आहे. काही लोक द्रोण सोडून देतात गरीब असले तर. नौकाचं स्वरूप आहे, नौका दान द्यायची. म्हणून त्यावेळेस सुखदेव सांगत असताना बोलत असताना जनक राजा म्हणाला, महाराज ज्ञानाने भवसागर जाता येतो आणि कृतकृत्य होता येतं. पहिल्यांदा विद्वान लोक लोकमर्यादा आणि कर्म आणि परंपरा याचं रक्षण करतात. कशाचं रक्षण करतात? ज्ञानी लोक ज्ञानाचं आणि भवसागर तरुण जाण्याकरता कृतकृत्य होतात आणि विद्वान लोक लोकमर्यादा आणि कर्म यांची परंपरा पाळतात. म्हणून 4 आश्रमाचा धर्म सांगितला आहे, त्याचं पालन करावं. अशा त्या क्रमानं नाना प्रकारचे कर्मानुष्ठान करत राहावं. शुभाशुभ कर्म केल्याने आसक्ती आपोआप कमी होते. शुभ कर्म करायचे, अशुभ कर्म करायचे, पण असं नाही. पाहणं त्यांचं कसं रंग होऊन गेला, आपला अजून काही झालं नाही. अहो लोक इतके भाद्रपद महिन्यात कामं करताना लोक नवरात्र त्यांचे होऊन गेले ना. पहा कसे घरातले हात करता, आपले पहा कसे बसले, अशी ईर्ष्या करतात. आता ज्या माणसांना बाईची कदर आहे तो मदत करू लागतो. बाकीचे बाया करायला लागले की बाहेर चालले जातात ठोंबल्यासारखे. त्यांना कदर नाही ना. हो काम आहे सगळ्यांनी मिळून हातोहात घरातल्या लोकांनी करायला. हां बिलकुल. मला फोन आला, चाललं तो तिकडे आणि आणखीन गेल्यावर हे केलं नाही ते केलं नाही, परत चालूच असतं. तर संलग्न असले तरच त्यांच्या घरी नवरात्र नाही. त्यांना पहिल्याच दिवशी भानगड, हे कुठे ठेवलं ते कुठे ठेवलं ते कुठे ठेवलं. आमच्याकडे कधी नवरात्रच भानगडी होता. आता काय भानगडी होता? काही गोष्टी आदल्या दिवशी सगळी चौकशी करून घेतली पाहिजे. आंब्याचे पानं घालायचं होता, सत्तन करतो, कालने नेऊन ठेवता आले. योजकस्य तत्र दुर्लभा. योजकपणा लागतो. म्हणून ते म्हणतात तिथे लोक बरे. किती नौकरांवर अवलंबून राहणार तुम्ही? नौकर आहे, त्याला तेवढी बुद्धी असते तर तुमच्या घरी काय नौकर लागला असता.
त्याच्याकडून तुम्हाला करून घेतलं, त्याने आणल्यावर पाहिलं पाहिजे काय काय आणलं, ठेवून दे. अशी माणसा काकू असली तर काय कराय, असं आहे. पाहिलं पाहिजे ते सगळं. त्यांच्याच घरी पहिल्या दिवशी आनंद होतो, नाही तर जमा करू नुसते खातात बसतात. असं पूजा करता करता बोलतो तो माणूस, काही कामाचे नाही, असं आहे. मग काही गडबडी नंदाळत फोडून टाकतो गहू पेराचं, असं आहे ते. योजकस्य तत्र दुर्लभ. म्हणून ज्ञानी लोक कर्माकर्म ज्ञानानं शुभाशुभ कर्म करतात, म्हणून त्यांच्या कामात विघ्न येत नाही. अंतःकरण शुद्ध व्हायला मदत होते, आपले इंद्रिय पवित्र होतात आणि आपल्याला मोक्षाची प्राप्ती होते. इंद्रिय पवित्र होतात. हे कामं जे केले आपण देवाचे कर्माचे किंवा परंपरेने आपल्या घरात जे लावलेलं आहे त्याच्याने आपले इंद्रिय पवित्र होतात. आणि इंद्रिय पवित्र झाले की अंतःकरण पवित्र होतं. अंतःकरण म्हणजे चित्त, मन, बुद्धी, अहंकार. कोणत्याही कर्माचा त्याला अहंकार राहत नाही. म्हणून विद्वान लोक जीवनमुक्त होतात. शेष राहिलेले 3 आश्रमाची आवश्यकता आहे. म्हणून विद्वान लोकांनी राजस तामस हे दोषाचा परित्याग केलेला आहे. म्हणून सात्विक मार्ग स्वीकारावा आणि बुद्धीचा आश्रयाच्या द्वारे आत्म्याचं दर्शन करावं. म्हणजे आता संसारी माणसाकडे आले ते बुद्धीचा आश्रय करून आत्म्याचं दर्शन करायचं आहे. वरचा जो ब्रह्मचारी येतो तो होऊन जाईल, पण खालच्यांनी बुद्धीचा आश्रय करावा. आता पूजेला बसल्याने तुम्ही एक वस्तू नाही ना, बघ आता पुढच्या वेळेला विसरू नको बरं, आठवण ठेवून आण असं बोलायचं. तू तोंड नको दाखव मला आता इकडे, असं पूजेच्या वेळा बोलायचं. कारण तुमचं चुकलंय की आदल्या दिवशी तुम्ही सगळं पाहून घेतलं. मोठ्यानं नाही म्हणा ना, असं आहे ते. हे लक्षात आलं पाहिजे. म्हणून बुद्धीच्या द्वारानं आत्मदर्शन कर. सर्व भूतांमध्ये परमात्मा आहे याचा विचार कर. ईश्वर सर्व भूतानां. मांजर जरी देवापुढचं दूध पिऊन गेली तरी जीवाला प्यायलेली आहे. झाकून ठेवायला पाहिजे होतं, चुकलं म्हणून ती प्यायली. झाकलं असतं तर ती प्यायली नसती. चूक कोणाची आहे? आपली. असं लक्षात. ती प्यायली, एका जीवाला दूध मिळालं, ठीक आहे. असं आपल्याकडे कसं आहे, ओतू गेलं तर अग्नीला भेटलं. असं कसं काय अग्नीला भेटलं? पण तो गॅस रगडावा लागला त्याचं काय? म्हणून ते म्हणतात अग्नीला टाकताना अग्नीची पूजा करून टाकलं तर ते अग्नी घेईल. असं ओतू गेलेलं कशाला घेईल? तो तर सर्व भक्षी आहे. अग्नी काय आहे? सर्व भक्षण करतो तो, काही शिल्लक ठेवत नाही. हो, परवा पुरामध्ये हे वाहून गेलं मोठं पोराचं, डोळ्यात चित्र काढलं लोकांनी तिथे. एवढं चाललंय ते वाहत, केवढा वेग त्या पाण्याचा. 12-13 क्विंटलचं एवढं मोठं वजन चाललं ते पाणी घेऊन. JCB कुठेतरी थांबेलच ते, पण तो घेऊन तर गेला तिथपर्यंत. काय वारा, सगळ्यांचे वरचे ते सोलर, असं आहे ते. पंचमहाभूत आहे, त्यांची आचार शक्ती आहे. हे तात या विषयामध्ये ययाती राजाचा दृष्टांत आहे. म्हणून तुम्हाला मी प्रत्येक पक्ष समजावून सांगितला
तुमच्या मनातलं द्वंद्व गेलं पाहिजे आणि परलोकाचं अक्षय पद मिळालं पाहिजे. ययातीचा दृष्टांत उद्या सांगेन. कृष्णार्पणमस्तु. सद्यगुरु राये कृपा मज केली, परिणाय घडली सेवा काही. भोजना माग